मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। अज्ञानातून किंवा अजाणतेपणाने केलेल्या कोणत्याही कृत्याचा भविष्यात परिणाम होणार नाही याची गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सजगपणे दक्षता घ्यावी। यंदाचा गणेश उत्सव डॉल्बी मुक्त तसेच समाज उपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करावा असे आवाहन कागल विभागाचे DYSP अप्पासाहेब पवार यांनी केले। तर वडूज येथे पोलिसांनी दंगा काबू रंगीत तालीम करण्याबरोबर शहरातून रूट मार्च काढण्यात आला। मुरगुड येथे मुरगुडसह परिसरातील 57 गावातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुहासिनी देवी पाटील होत्या। पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले यांनी स्वागत केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी प्रास्ताविक केले। पोलीस हवालदार प्रशांत गोजारे यांनी आभार मानले। यावेळी ओंकार पोद्दार मुरगुड, राजेश पाटील महाक्वे, सुनील पाटील यमगे, नगरसेवक सम्राट मसवेकर, माजी नगरसेवक सुनील रणदिवे, माजी प्राचार्य महादेव कानेटकर यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते ओंकार पोद्दार, सर्पमित्र रघुनाथ बोडके, निलेश विलास पाटील, पोलीस पाटील ब्रेनिक्रे, दूध साखर विद्यानिकेतनचे वृक्षमित्र RK पाटील, धनाजी वायदंडे, अशोक सिंह, अमोल सिंह काईत, होमगार्ड सनद क्रमांक 13-14 कृष्णांत रामचंद्र भुते तसेच श्रीराम मंगल कार्यालय मुरगुड यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्याधिकारी अतिश वाळुंज, उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले, महादेव कानेटकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष कृष्णांत कुरणे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, विविध सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान ईद ए मिलाद आणि श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर वडूज पोलिसांनी वडूज शहरातून रूट मार्च केला। उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचे उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला। रूट मार्चच्या प्रारंभी बाजार पटांगण प्रांगणात ईद ए मिलाद आणि रक्षाबंधन इतर सण उत्सव अनुषंगाने जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम सराव करण्यात आला। सरावादरम्यान सर्व अधिकारी अंमलदार यांना दंगा काबू बाबत माहिती देण्यात आली। सण उत्सव दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण राहणार नाही। तसेच जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम पूर्ण झाल्यानंतर वडूज शहरातील हुतात्मा स्मारक, बाजारपेठ, शेतकरी चौक, बाजार पटांगण, गणेश मंदिर, छत्रपती संभाजी महाराज चौक, शहा पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टँड, पोलीस स्टेशन वडूज असा रूट मार्च काढण्यात आला। तसेच सर्व अधिकारी अंमलदार यांना आगामी येणाऱ्या सण उत्सव ईद ए मिलाद अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने योग्य त्या सूचना देऊन रूट मार्च संपन्न झाला। सदर रूट मार्च मध्ये वडूज पोलीस ठाणे कडील 3 अधिकारी, 10 अंमलदार, औंध पोलीस स्टेशन 2 अधिकारी, 5 अंमलदार, मुख्यालयाकडील 1 CRP पथक, 2 प्रशिक्षक, 4 शासकीय वाहने सर्व साहित्यांसह हजर होते। सावर्डेकर कॉलनीमध्ये राहतो। 8 वर्षापूर्वी त्या सावर्डेकर कॉलनीत 3 गल्ल्यामध्ये आधी CCTV बसवले आणि मग मी सगळ्या मंडळांना भेटलो। त्याच्यात नुसतंच व्यासपीठावरून भाषण असं मी केलेलं नाही। आम्ही ती 3 गल्लीमध्ये CCTV बसवले आणि मग तुमच्या सगळ्या मंडळांना भेटलो। मला विनंती अजून एवढी करायची आहे, ज्या उत्साहाने तुम्ही गणपतीचं आगमन करता, ज्या उत्साहाने गणरायाला निरोप देता, ज्या उत्साहाने तुम्ही महाप्रसाद करता, कार्यक्रम साजरे करता, मग CCTV बसवण्यासाठी 10,000 15,000 रुपये खर्च करायला काय प्रॉब्लेम आहे? हा मला सुद्धा आजपर्यंत पडलेला प्रश्न आहे। मंडळ एवढे सगळे पैसे वेगवेगळ्या गोष्टीवर खर्च करतात, मग 15-20 हजार रुपये फक्त एका CCTV वर तुम्हाला खर्च करता येत नाही का? ही मंडळातील सगळीच तरुण मुलं त्या CCTVच्या विरुद्ध आहे, चांगल्या गोष्टीच्या विरुद्ध आहे असं मला वाटायला लागतंय। मला हा सुद्धा मी या माध्यमातून पुन्हा विनंती करतोय। बैठकीला खूप वेळ झालेला आहे म्हणून मी या निमित्ताने सर्व मंडळांना 58 गावातल्या मंडळांना मी विनंती करतोय की आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा। प्रत्येकाने एक CCTV लावला। आता 369 मंडळ गेल्या वर्षी नोंद होती असं मॅडम म्हणतात, तर 369 CCTV झाले। मी नाही म्हणतो राहू दे 150 CCTV जर झाले तर मगाशी जे सुनील पाटीलनी सांगितले की चोऱ्या वगैरे झालेल्या आहेत, जर ते CCTV लावले असते
तर चोरीचा गुन्हा उघडकीस आला असता, तर माझी सगळ्या मंडळांना विनंती आहे की तुम्ही एकट्याने करा, 2-3 मंडळ एकत्र येऊन करा, पण सगळ्यांनी मिळून येऊन CCTV बसवायचा. 2026चा हा गणेश उत्सव या क्रांती पाटील मॅडमच्या नेतृत्वाखाली या सगळ्या 58 गावामध्ये अधिकाधिक CCTV लागले पाहिजे, त्याची जिल्ह्याने दखल घ्यावी एवढी विनंती करतो. थांबतो. मी स्पष्ट सगळ्यांना सांगते की परवाना आवश्यक आहे, मिरवणूक मार्गाचा परवाना आवश्यक आहे. मिरवणूक मार्ग आम्ही तुम्हाला ठरवून देणार, त्या पद्धतीनेच त्या मिरवणुका होतील आणि जशा जशा शासनाच्या काही सूचना येतील तशा तशा आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ. पहिली सूचना असते ती डॉल्बीची असेल, दुसरा परवानगी आणि आता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ते आहेत, पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मगाशी 2 वक्त्यांनी सांगितलेलं आहे की पोलिसांच्या वरती प्रचंड कार्याचा त्या ठिकाणी ताण असतो. मला वाटते आदरणीय अप्पासाहेब पवार यांना अनेक बैठका पूर्ण करत मुरगुडला यायचं आहे. मुरगुड हे जिल्ह्यातले स्फोटक शहर असं समजलं जाते, संवेदनशील शहर आहे आणि मुरगुड परिसरातील साधारणतः 24 धूमधडाक्यात त्या ठिकाणी काही दिवसामध्ये सुरू होतोय आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये. अर्थातच विघ्न अर्थ आहे गणपती, विघ्न येणारच नाही आहे, पण येऊ नये यासाठी त्या ठिकाणी नक्कीच आपण सर्वजण तत्पर असलं पाहिजे. आणि यासाठी आज मुरगुड पोलीस ठाणे अंतर्गत जे जे गाव सहभागी आहेत त्या गावातील सर्व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची अध्यक्ष उपाध्यक्ष असतील. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सर्जयराव भाट, सचिन गुरव, मुरगुड. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.